रामटेकडी चौकातील हडपसर रोडवर असणाऱ्या मिलिंद बुद्ध विहार या ठिकाणी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धावती भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्सव द्विगुणित केला। याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किशोर दा शहाणे यांनी रामदास आठवले यांचे आभार मानले व सदर मिलिंद बुद्ध विहार उभारणीसाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाची कहाणी सांगितली। बौद्ध समाजाला आजपर्यंत संघर्षाशिवाय काही मिळालेले नाही, तसाच संघर्ष हा मिलिंद बुद्ध विहार उभा करताना करावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या ठिकाणावरून अनेक सामाजिक विषय, अभ्यासवर्ग व विविध उपक्रम साजरे केले जात असल्याचं डॉक्टर किशोर शहाणे यांनी सांगितले व या बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी खासदार निधीतून फंड मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन देखील देण्यात आले। आपण आलेलो आहोत स्वारगेट हडपसर रोडवर वाणेवाडीच्या या भागामध्ये जे असणारे मिलिंद बुद्ध विहार जे आहे त्या बुद्ध विहारमध्ये आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी पण या ठिकाणी भेट दिलेली आहे। काय विशेष आहे का आज केंद्रीय मंत्री तुमच्या बुद्ध विहारामध्ये या ठिकाणी आलेले आहे? प्रथमतः सर्वांना जय भीम। मी डॉक्टर किशोर शहाणे। काल दोन दिवसाच्या अगोदर आठवले साहेब या ठिकाणून शेवाळवाडीला जाणार होते असं समजल्यानंतर इथले स्थानिक RPIचे कार्यकर्ते असतील आणि आम्ही सगळे या ठिकाणचे सर्वपक्षीय समाजाच्या वतीनं मिलिंद बुद्ध विहार या ठिकाणी आपण साहेबांना थांबवून एक शुभेच्छा भेट देण्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्या विनंतीला मान देऊन साहेबांनी या ठिकाणी 2-5 मिनिट थांबले आणि तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ते इथून पुढे शेवाळवाडीच्या कार्यक्रमाला निघून गेले। 2च दिवसामध्ये तुम्हाला कळालं का या भागातून आठवले साहेब जाणार आहेत आणि ही तुमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी काही धडाडीचे कार्यकर्ते आहेत हे सगळं नियोजन तुम्ही केलेलं आहे 2 दिवसामध्ये। तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि आठवले साहेबांना पण आपण मानलं पाहिजे या बाबतीत की तुमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा जो धावपळीचा वेळ आहे त्या वेळातला वेळ आपल्याला देता येत। आपण आठवले साहेबांबरोबर बद्दल 2 शब्द सांगा। अशा निवडणूक चालू असताना अशा परिस्थितीमध्ये या मिलिंद बुद्ध विहाराला साहेबांनी भेट दिली ते आम्ही भाग्य समजतो आणि साहेब हे तळागाळातील कार्यकर्ते जुने असल्यामुळं त्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांची म्हणणं माहिती आहेत आणि त्यांचे माणुसकी आहे त्यांच्याकडे तशी पद्धतीची आणि त्यामुळे ते या ठिकाणी विहाराला भेट देण्यासाठी थांबले। त्यांचं धन्यवाद मानतो आणि सर्व या रिपब्लिकन पार्टी आणि तळागाळातील सर्व भीमसैनिक सर्व चळवळीतील कार्यकर्ते आम्हाला या ठिकाणी 2 दिवसात जे सहकार्य केलं आणि या ठिकाणी सगळे या ठिकाणी जमा झाले त्याबद्दल साहेबांना जो मॉब बघून इथं थांबावंच लागलं आणि ते साहेब थांबले इथं। साहेबांना नागरिकांबद्दल कार्यकर्त्यांबद्दल अतिशय कळकळ आहे, त्यामुळं साहेब कार्यकर्त्यांसाठी वेळ देतच आहेत। त्याचंच फलद्रूप म्हणून आज पुणे महानगरपालिकेचा जो उपमहापौर आहे परशुराम वाडेकर सारखा एक सच्चा कार्यकर्ता आज महापौरांच्या ठिकाणी बसलेला आहे। आपण काय सांगाल दादा? मी राजकीय भाष्य करणार नाही परंतु मी वेगळ्या राजकीय प्लॅटफॉर्मवर काम करतो। मी मिलिंद बुद्ध विहाराबद्दल मी थोडंसं बोलतो। मिलिंद बुद्ध विहाराची स्थापनाच हे फार संघर्षातून झालेले आणि त्यात विशेषतः दलित चळवळीमधले या एवढ्या मोठ्या हायवेवर ही जागा मिळणं तसं अवघड काम आहे आणि आपण ते मिळवलेलं आहे। त्याला एकीचं बळ त्याला मिळतं फळ या उक्तीप्रमाणे दलित चळवळीमध्ये विशेषतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी मी आवर्जून उल्लेख करल निलेश आल्हार, शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, राजू कांबळे, महादेव कांबळे, संतोष खरात, यादव हारणे या रिपब्लिकन कार्यकर्त्या, शशिकलाताई वाघमारे यांचं विशेष कौतुक करेन कारण मी त्या राजकीय विशेषतः सिलवंत साहेब असतील कारण ह्या बुद्ध विहारासाठी कुण्या एकट्याचं श्रेय नाहीये। मी हजारदा सांगतोय, प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय, प्लॅटफॉर्मवर बोलतोय मी की हे बुद्ध विहार होण्यासाठी तळागाळातल्या सर्व दलित कार्यकर्त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि हे सार्वजनिक आहे आणि हे ह्याचं एक छोटस वृक्ष लावलेलं आहे त्याचं वटवृक्ष करण्यासाठी आम्ही आठवले साहेबांना विनंती केली, आठवले साहेबांच्या कार्यकर्त्यांना विनंती केली
की एक धावती भेट, कारण साहेबांचं तर हजारो वेळा जाणं झालं असेल, हे सोलापूर रोड आहे, त्यांचं जाणं हमेशा असतं, परंतु आवर्जून इथं या विहारामध्ये थांबलेले नाहीत. त्यांना हे दाखवायचं होतं, आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं होतं की एक कमान बांधली, एक बुद्ध मूर्ती ठेवली, मोकळ्या जाग्यामध्ये बुद्ध विहार होऊ शकत नाही. त्याचे जे बुद्ध विहार होण्यासाठी समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्यासाठी एक शिक्षणाची साधन म्हणून उभा करायचं आहे, एक अभ्यासिका तयार करायचं आहे, इथून कोणतरी विद्वान घडावं अशी आमची एक संकल्पना आहे. त्याच्यासाठी साहेबाला आम्ही विनंती केलेली की इथं तुमच्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री या नात्यानं तुम्ही इथं बजेट टाका आणि या बुद्ध विहाराचं जो एक छोटं वृक्ष आहे त्याचं मोठं वृक्ष तुमच्या नेतृत्वात करा, एवढीच आमची अपेक्षा आहे आणि एवढीच विनंती त्यांना केलेली. तर ही जी काही चळवळ आहे ही तळागाळातली चळवळ आहे. या अशा बुद्ध विहाराच्या निमित्तानं या ठिकाणावरून काही विद्यार्थी अभ्यास करत असतात, काही पुढे जात असतात. तर असाच एक संकल्प यांनी सोडलेला आहे या ठिकाणी. पाहूया, पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर पण या ठिकाणी आहे. खरं पाहिलं तर वाडेकरांच्या पण निधीतून या ठिकाणी बराच मोठा निधी येऊ शकतो. आज रिपब्लिकन पार्टीचे बरेचसे नगरसेवक पण पुणे शहरामधून निवडून आलेले आहेत. तर पाहूया भविष्यामध्ये या ठिकाणी एक चांगला वटवृक्ष यांच्या इच्छेप्रमाणे होईल अशी आपण अपेक्षा करतो. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.